फायनली आम्ही माझ्या धीराच्या आवीच्या साखरपुड्याला निघालो आणि खूप जास्त गरमी होती, खूप जास्त ऊन होतं आणि त्यात मुलगी गेली हिंगोली जिल्ह्याची, तिकडं पण खूप जास्त गरमी आणि छोटी छोटी मुलं सोबत घेऊन जाणं अजिबात सोपं नाही आहे. सगळ्यात जास्त हाल तर मुलाचेच झाले. आमचा नवरा मुलगा खूप छान दिसत होता, खूप स्मार्ट आहे ऑलरेडीच तो आणि त्यात छान ड्रेस घातलेला मस्त दिसत होता. आणि नाही का मी जास्त करून मंडपात बसलेच नव्हते का तर तीर्था रडत होती, मग तिला घेऊन मला कुठेतरी साईडला बसावं लागत होता हवेला. नवरी मुलगी पण आमची खूप छान आहे, म्हणजे मी आता जेठानी झाली आहे, मला देवरानी आली आहे, छोटी बहीण आली मला, खूप छान आहे, गोड आहे आमची नवरीबाई. तर त्यांच्या इकडची एक पद्धत आहे, सगळ्या बायकांना त्यांनी का ओलं कुंकू लावतात आणि त्याच्यावर अक्षत लावतात. मला तेवढी त्यांची पद्धत आवडली खूप छान, का तर नवीन आहे आणि बाकीच्या रीतिरिवाज बऱ्याच वेगळ्या आहेत त्यांच्या आणि आमच्या. आणि मस्त आम्ही तरी एन्जॉय केला. माझ्या पोरांचे जरा हाल झाले, बाकी काही नाही. आणि त्यांनी कधी म्हणजे नाही का रिंग घातली, हार पण घातले, केक पण कटिंग केला, मला तर काही माहीत पण नव्हतं का तर मी आतमध्ये बसले होते. आणि शेवटी मस्त जेवण केलं आणि आम्ही घरी आलो.